पृथ्वीवरती अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्माने काही गोष्टी मान्य केल्या, काही अमान्य केल्या. मी जे तुमच्या समोर उभा आहे, शिवाजी पाटील, माझं नाव शिवाजीराजे पाटील. माझं अस्तित्व कशामुळे आहे? मी दिसतो, बॉडी, माझं शरीर आहे हे विज्ञानाने पण मान्य केले, माणसाने पण मान्य केले, कारण ते दिसतं. शरीराचे डॉक्टर्स आहेत, आता तर प्रत्येक पार्टचे वेगळे डॉक्टर आहेत. ते काही दिवसांनी तर असं सुपर स्पेशलायझेशन येईल, डोळा दुखायला म्हणून तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाल, त्याच्याकडे नंबर लावाल, नंबर येईल, 2 तास वेळ बघून मध्ये गेल्यानंतर तो डॉक्टर म्हणले कोणता डोळा दुखायला, ते म्हणले उजवा. मी डाव्या डोळ्याचा स्पेशलिस्ट, उजव्याचा ते. इतकं सुपर स्पेशलायझेशन यायला. शरीर आहे, शरीराला आजार आहेत, शरीराला प्रत्येकाची रोग प्रतिकार शक्ती आणि तिला मर्यादा पण आहेत. दुसरं अस्तित्व आहे माझं मन, येस ऑर नो. शरीराला रोग प्रतिकार शक्ती तशी मनाला सुद्धा प्रत्येकाच्या रोग प्रतिकार शक्ती असते. ती प्रत्येकाची वेगळी आहे. मनाला पण व्याधी जडतात, मानसोपचार तज्ञ, सायक्रेटिस्ट त्यासाठीच आहेत. आणि मनाचं अस्तित्व हे विज्ञानाने पण मान्य केलंय. आणि तिसरं अस्तित्व जे धर्मग्रंथ सांगतात विज्ञानाने ते अमान्य केले, दॅट इज आत्मा, सोल. इस्लामनी मान्य केलंय, हिंदुइझमनी मान्य केलंय, ते त्याला आत्मा म्हणतात. मेल्यानंतर स्वर्गात जातो, नरकात जातो, येस ऑर नो. इस्लाम सांगतं की रूह जन्नत और दोजक किंवा जन्नत और जहन्नुम. ख्रिश्चनांनी ते मान्य केलंय, सोल म्हणतात ते, हेल अँड हेवन. फक्त बुद्धाने मात्र या गोष्टी नाकारल्या. बुद्ध सांगतो की आत्मा नाहीये, स्वर्ग नाहीये, नरक नाहीये. कारण बुद्धाने सरळ प्रश्न विचारला होता की जिंदा वहां जा नहीं सकता और मरा हुआ लौट के आ नहीं सकता, तो स्वर्ग और नरक के ढकोसले किस लिए. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं की जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, त्या कारणाचं त्याचं समूळ नायनाट करण्याचा उपाय पण आहे, तो आपल्या जवळच आहे. आणि मग बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली आणि जगाला विपश्यना नावाची एक ध्यानाची कल्पना दिली. किती जणांनी नाव ऐकलंय विपश्यना? किमान नाव ऐकलंय, केली आहे नाही. बाकीच्यांनी नाव पण नाही ऐकलं साधं. अच्छा, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे नाव तरी ऐकलंय का सगळ्यांनी? ज्यांनी ऐकलं नसेल त्यांना बौद्धिक श्रद्धांजली काय म्हणजे. आणि मग बुद्धाने सांगितलं की मनावरती काम केलं, कारण जे काही व्याधी माणसात जुडतात त्या सगळ्या आधी मनात तयार होतात. मी ठरवून, डावरे मॅडम ना, आपण 7-8 जण ठरवून डावरे मॅडमला आजारी पाडू शकतो. आत्ता संपल्यानंतर आपण 25-25 फुटावर उभं टाकायचं. डावरे मॅडम ऑफिसमधून छानपैकी निघतात, सुटले बा एकदाचे म्हणून. आणि पहिला माणूस आहे त्यांनी बघायचं, मॅडम म्हणायचं कशा दिसायला लागल्या, तब्येत बरोबर नाही काय. पहिल्या माणसाला फार स्ट्रेसफुल, हा मला काहीच झालं नाही. 25 फुटांतर दुसऱ्याने विचारायचं, बाबा बाबा कशा दिसायल्या, तपासण्या करून घ्या एकदा, हा मला काही झालं नाही. असं करता करता 5व्या माणसाला ज्यावेळेस, 5वा माणूस ज्यावेळेस म्हणतो ना कशा दिसायला लागल्यात, त्यावेळेस त्या म्हणतात हो सकाळपासून डोकं जड पडले. 7व्या माणसापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांचं टेम्परेचर जर मोजलं तर 102 भरलेलं असतं. ही वस्तुस्थिती आहे.